हॅलो सुष्मिता बाळा, मी नाही आहे ना? खूप मज्जा चालली आहे ना तुमची? खूप आनंद झालाय ना तुम्हाला? फोटो पाहिले मी, मस्त मजा करताय हा तुम्ही. आता मला कळलं तुम्हाला मी नकोच आहे, म्हणूनच तर मज्जा करताय एवढी. करा करा करा, मज्जा करा, आनंद साजरा करा आणि रोज फोटो टाकत जा आणि जगाला ओरडून सांगा आमची आई घर सोडून गेली आहे ना, तर आम्हाला खूप आनंद होतोय. करा करा करा, साजरा करा सगळा आनंद. मम्मा मम्मा थांब ना, थांब थांब मम्मा. आदिराशी बोल हा. हॅलो आई. गप बैस, मला नाही बोलायचं तिच्यासोबत. हॅलो. मी आलेच. सॉरी, सुटलंच हातातून माझ्या. इट्स ओके. काय म्हणत होतात तुम्ही? नाही मी म्हणत होतो की म्हणजे तुम्ही ऐकलंच नाहीत का काही? नाही, मला इतकंच म्हणायचं होतं की घरातल्या इतक्या स्ट्रेसमध्ये सुद्धा तुम्ही तुमची नोकरी, माझी हेल्थ, घरातली सगळी कामं, तुमच्या घरातली गोष्टी या सगळ्या कशा काय मॅनेज करता. खरंच कौतुक आहे तुमचं. पण या सगळ्याबरोबर स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेत जा. पटलं. आणि राहिला प्रश्न आता घरातल्या स्ट्रेसचा, तर तो सुद्धा नका घेऊ. आई लवकर तिच्या घरी परत जाईल, प्रॉमिस. तुम्ही नका इतकं ताण देऊ, होईल सगळं ठीक. आता आधिरा आणि रोहन एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा एकत्र राहिलेत ना, आणि माझी खात्री आहे की या सगळ्यानंतर त्यांच्यातलं नातं अजून जास्त घट्ट होईल. तसंच होऊ दे रे बाबा, आपल्याला तरी काय हवंय वेगळं अजून. बरं, आता नुसतं बोलत बसू नका, ते घ्या नारळ पाणी. हो घेते. हां. ती स्ट्रॉ नाही दिली आहे का त्याने? दिली होती, पण ती प्लास्टिकची होती. आता प्लास्टिकची स्ट्रॉ मी कशी घेईन? मग पकडा. रे बरं. हा, आता घ्या. पिऊ नक्की. आणि अहो, 2 नारळ आणले, तुम्ही पण घ्या ना. नाही, माझ्यासाठी नाही. अहो, तुमची मैत्रीण होती ना बरोबर, त्यांनाही पाहिलं मी, म्हणून मग 2 घेऊन आलो. ओह, पण त्या गेल्या का? हो, ती निघतच होती घरी जायला. अहो काय राजवाडे, इथे माझ्या प्लॅनिंगचं कौतुक करताय, पण तुमचं प्लॅनिंगही खूप भारी आहे. करावं लागतं, लक्ष द्यायला लागतं, नाही तर फिरत बसाल तुम्ही अशाच उन्हात. आता ही छत्री आहे ना, ही कायम जवळ ठेवा. ही फक्त पाऊस आल्यानंतरच उघडायची, असं काही सरकारचा नियम नाहीये. किंवा तुम्ही उन्हात ही छत्री उघडली तर पोलीस काही येऊन तुम्हाला अटक करणार नाहीत लगेच. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं ना? नाही हो, मी अजून शाळेतच आहे आणि तुम्ही त्या शाळेच्या हेडमास्टरीना. बोलण्याचं डिपार्टमेंट तुमचं आहे. अहो, मी सुद्धा कधी कधी तुमच्यासमोर निरुत्तर होऊन जातो. तुम्हाला तर प्रश्न सुद्धा ऐकवण्याच्या आधी त्याचं उत्तर माहिती असतं. कसं वाटतंय आता? रिफ्रेशिंग. चला, ऑफिस मधनं फोन आहे, मीटिंग आहे, मला निघायला लागेल. साधना ओळखीची बंध हे जुळले तरी रीत नाने हमीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना.
कसली परीक्षा घेतेस देवी आई? आधीच घरात टेन्शन्स कमी आहेत का? त्यात अजून एक टेन्शन दिलंस मला. अगं मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी अशी नोकरी अचानक जाईल. काही झालं ना तरी हे घरी सांगून चालणार नाही, नाहीतर सगळे खूप पॅनिक होतील आणि मला त्यांना अजून काळजीत नाही पाडायचंय. आई, मला फक्त ह्या परिस्थितीशी लढण्याची ताकद दे. आई प्लीज उचला, आई प्लीज उचला. काय गरज आहे फोन करायची? कशाला फोन करतेस? नाही उचलणार. का करते फोन? मी नाही उचलणार. आई प्लीज फॉर गॉड सेक. नाही उचलणार फोन, नाही उचलणार फोन, नाही उचलणार फोन, नाही उचलणार. काय सारखं सारखं का फोन करतेस? झालं ना तुझ्या मनासारखं? मनमानी केलीस ना तू? मग आता काय? आई आई माझ्या मनासारखं म्हणजे? थांब जरा, माझ्या समोर नसं म्हणजे बिंजे करून ना भोळेपणाचा आव आणू नकोस. तुला घराची सत्ता हवी होती. हवी होती की नाही? राणी बनायचं होतं, मालकीण बनायचं होतं ना तुला घराची. झालीस की तू मालकीण. आता काय पाहिजे? माझी तर काहीच किंमत नव्हती आधी, आता तर काय? माझी गरजच नाहीये तुम्हाला, आहे ना? आई ऐका ना, असं काहीच नाहीये. ओके, मला नकोय सत्ता आई, मला कधीच नको होती. हे घर तुमचे, तुम्ही हेड आहात या घराच्या. मी खरंच मनापासून सॉरी म्हणते तुम्हाला. ओके, जे झालं ते विसरून जा आणि प्लीज घरात या ना, प्लीज. आई विसरण्यासारखं केलंयस का तू काही? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला निघाली होतीस, घर फोडायला निघाली होतीस. कसं विसरणार? अजिबात विसरणार नाहीये मी. रा आनंदात राहा तुम्ही. ठेवते फोन मी. आई 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 प्लीज नका ना, फोन नका कट करू. मी सॉरी म्हणते ना तुम्हाला, मी खरंच मनापासून सॉरी म्हणते. मला एक सांग, मी काय तुझ्या हाताखाली काम करणारी आहे का? तू सांगणार, ऑर्डर करशील आणि मग मी ऐकेन? ऐकणार नाही, येणार नाही. आई मी नोकरासारखं नाही बोलत आहे तुमच्याशी. मी खरंच मनापासून सॉरी म्हणते, तुमची माफी मागते मी. बरं आई मला सांगा, हे तुमचं घर आहे ना? तुम्हाला या घराची आठवण नाही का होईल? तुम्हाला रोहनची आठवण नाही येत? सुशची आठवण नाही येत? या ना, मी काय करू आई? मी खरंच मनापासून सॉरी म्हणते. मी मला सांगा, मी आणखीन असं काय करू जेणेकरून तुम्ही घरी परत याल? अच्छा, एक काम कर, तुझ्या अख्ख्या कुटुंबासमोर माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग. मग मी विचार करेन यायचं की नाही ते. आणि आता सारखा फोन करणं बंद कर. उचलणार नाही आता फोन.